उन्हाळा चालू आहे, तिखट तेलकट खाऊन जर तोंडाची चव गेलेली असेल, भाजी चपाती खायचा कंटाळा येत असेल, रात्रीचं जेवण गरमीमध्ये बनवण्याचा कंटाळा येत असेल, तर अशा वेळेस एकदम सोपा असतो, सगळ्यांना आवडणारा मेनू आपल्या घरात हमखास बनत असतो, तो म्हणजे डाळ तडका आणि जिरा राईस. आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने एकदम चुरचुरीत असा डाळ तडका बनवला जातो, तसंच आपण इथे आज दाल तडका बनवून घेणार. त्यासाठी 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. डाळ शिजवताना त्यामध्ये आपल्याला हिंग, हळद, मीठ, तेल आणि थोडंसं लाल तिखट घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि डाळ चांगली गळेपर्यंत शिजून घ्यायची. आता गळेपर्यंत म्हणजे कशी, एकदम डाळ अशी गाळ झालं पाहिजे डाळीचं, अशी डाळ आपल्याला इथे शिजून घ्यायची आहे. तुरीची डाळ कडक असते, शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे 9-10 शिट्ट्या घेऊन ही डाळ शिजून इथे घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय डाळ छान अशी गळेपर्यंत शिजलेली आहे. रवीनी पळीनी तुम्ही ही डाळ चांगली घोटून घ्या, जोपर्यंत पूर्ण तिचा गरगोट होत नाही तोपर्यंत. साहित्य बघूया. डाळ तडक्यासाठी काय लागतंय. कांदा लागणार आहे, पातळ आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. कढीपत्ता लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, आलं लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. तडक्यासाठी खडा मसाला आवर्जून इथे वापरायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि लागणार आहे तुम्हाला इथे मेथी, म्हणजे जी आपली मेथी वाळलेली सुक्की मेथी असते ना, ती इथे आपल्याला कसुरी मेथी यामध्ये लागणार आहे. पळीभर तेल घाला. त्यानंतर जिरी भरपूर वापरा, यामध्ये जिरी आपल्याला लागणार आहे. खडा मसाला घाला, ठेचलेला बारीक चिरलेला लसूण घाला, आलं यामध्ये बारीक चिरलेलं घाला, हिरवी मिरची घाला, कढीपत्ता घाला, कांदा घाला, चांगलं परतून घ्या. कांदा इथे आपल्याला चांगला शिजवून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला गेला की यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो. आता इथे टोमॅटो तुम्हाला बारीक चिरून घ्यायचा आहे, मोठा टोमॅटो घालू नका किंवा मोठा असं चिरून घेऊ नका. टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. टोमॅटो घालून घेतला की यामध्ये मीठ घाला. मीठ घातला की कांदासुद्धा मऊ पडतो आणि टोमॅटो जो असतो तो पटकन शिजून असं तेलामध्ये गळला जातो. मसाल्यामध्ये आपल्याला यामध्ये हळद थोडीशी घाला, हिंग घाला आणि लाल तिखट यामध्ये घालून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी यामध्ये थोडीशी घालून घ्या. डाळ तडका बनवताना कसुरी मेथी आवर्जून यामध्ये घालायची आहे. खूप छान त्याचा सुगंध डाळीमध्ये उतरतो, चवीला फार छान लागते. व्यवस्थित मसाला आपण तडका बनवून घेतला. 2 बेडगी मिरची यामध्ये घालून घ्या. आपण डायरेक्ट तडका बनवतोय आणि त्यानंतर घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्या. आता डाळ तडका म्हटलं की तो जास्त असं पिठल्यासारखा घट्टही नसतो आणि वरणासारखा पातळही नसतो, तो मिडियम असा तो घट्टसरपणा त्याला असतो, म्हणजे जास्त पातळ नसतो किंवा जास्त घट्टही नसतो, एवढं लक्षात ठेवायचं. पाणी घालून घेतलं, एक उकळी घ्या. उकळी आली की गॅस बारीक करा आणि बारीक गॅसवरती 10 मिनटं उकळता ठेवा. नंतर आपण यामध्ये तडका बनवण्यासाठी मी काय केलं आहे, 2 पळ्या तेल गरम केले, जिरे घातलेले, लाल तिखट घालायचे, यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे, थोडीशी मिरची बारीक चिरलेली वरनं घालायची आहे, बारीक उभं पातळ असा आलं चिरून घ्यायचं आहे, हिंग घाला, लाल तिखट घाला आणि हा तडका आपल्याला या डाळीवरती घालून घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम चुरचुरीत असा आपला इथे डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. कलर तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आलेला आहे. तुम्ही जिरा राईस बरोबर खाऊ शकता, साध्या राईस बरोबर खाऊ शकता किंवा सरळ तुम्ही चपाती बरोबर सुद्धा हा डाळ तडका इथे खाऊ शकता.